नवोदय विद्यालयामध्ये जो काय अनुचित प्रकार घडला, अनुष्का पाटोळेची संशयास्पद हत्या झाली म्हणायला हरकत नाही. या प्रकरणामध्ये आपण लातूरमध्ये आला, आपण कशासाठी आला तर या प्रकरणामध्ये आपला रोल का असणार आहे? लातूरचं हे जे प्रकरण आहे, ज्यावेळेस आम्ही 8 दिवसापूर्वी या ठिकाणी आलो होतो आणि आम्ही माहिती घेतली. त्यानंतर आम्हाला माहिती ऐकल्यानंतर अत्यंत शॉक बसला. हे महाराष्ट्र आहे का उत्तर बिहार वगैरे काही आहे? कारण मुलीची हत्या होते, त्याचं हत्येचा बेबनाव केला जातो की ही आत्महत्या आहे. एकतर ती जी फाशीचं जे दाखवलेलं होतं, तर आम्ही चॅलेंज देऊन सांगू शकतो की ती हत्या आहे. त्या अनुषंगाने त्याचा हे नाही केला. तेथील जे परिचारक होते किंवा जे सांभाळणारे लोक होते, त्यांनी त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं तर डिक्कीमध्ये टाकला. अक्षरशः एखाद्या आणि विचारणा केली की तुम्ही पोलिसांना का नाही सांगितलं. त्यांचं म्हणणं असं होतं की तिचा काही श्वास बाकी होता. मग त्याचा जर श्वास बाकी असेल तर मग तुम्ही डिक्कीत टाकून आणखी तिला गुदमरून मारता का काय? म्हणजे तुमची संवेदनशीलता नव्हती. ज्यावेळेस ही घटना घडली, पोलिसांना नाही सांगलं, परंतु तुम्ही त्यांच्या घरच्यांना तर सांगितलं पाहिजे. त्यांच्या घरच्यांनाही सांगितलं नाही. घरच्यांना सांगितल्यानंतर जेव्हा ते आले त्यावेळेस पोलिसांच्या मार्फत त्यांच्यावर दंडेलशाही आमिष दाखवण्यात आलं. त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला 25 लाख आणि ही एवढी नोकरी, सरकारी नोकरी भेटेल, तुम्ही असं साईन करा. अशा प्रकारे भूलताप देऊन त्यांच्या सिग्नेचर घेतल्या. FIRवर खोट्या सिग्नेचर करण्यात आलेल्या आहेत. अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या शिक्षकाने ती बॉडी उचलून डिक्कीमध्ये टाकली, त्या शिक्षकाची बदली का करण्यात आली? पोलीस DAYSP यांच्याशी जेव्हा प्राथमिक पत्रकारांनी चर्चा केली त्यावेळेस ते म्हणाले की एका पुरुषाला अरेस्ट केलेली आहे. मग तो पुरुष गेला कुठे? 2 महिलांना अरेस्ट केलेले, मग तो पुरुष गेले कुठे? CCTVमध्ये स्पष्ट आहे. एक पुरुष त्या CCTVमध्ये दिसतो की तो झाडीतून आलेला आहे आणि पुन्हा बाहेर गेलेला आहे. मग हा पुरुष कोण? मी याला वाचवण्याचं काय षडयंत्र केलं जातं आहे का? प्रशासनावर विश्वास ठेवायचा तरी कसा? हे प्रशासन फक्त आपल्या अधिकाऱ्यांना वाचवत आहे. आमच्या मातंग समाजाच्या जी बालक गेलं आहे त्याच्याशी यांना काही एक देणं घेणं नाही आहे. यांचा फक्त आपल्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न आहे. सर्वात अत्यंत खेदजनक बाब म्हणजे इथल्या कलेक्टर मॅडम ज्या लाली लिपस्टिक लावण्यामध्येच गुंग आहेत. आपण पाहिलं असेल आता जेव्हा आम्ही गेलो, ती अनुष्काची आई एवढी धाय मोकळून रडत होती. आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं, पत्रकार बांधवांच्या डोळ्यात पाणी आलं असेल. एका बाजूला ती आई धाय मोकळून रडते आणि एका बाजूला लाली लिपस्टिक लावून फिरणारी बाई. आता एक तर आपण संविधानिक पदावर असल्यामुळे त्यांना बाई बोलू शकत नाही, परंतु मला लाज वाटते त्या बाईची की तिच्यामध्ये थोडीशी एवढी निर्दय. लाली लिपस्टिक लावून तिथं बसली आहे, प्रेस कॉन्फरन्स पत्रकार प्रश्न विचारतात, त्यांना खोटं बोलते. त्यांना बोलतात की हां मी त्यांना भेटले, त्यांच्याशी चर्चा केली, मी त्यांना काय 4 लाख रुपयापैकी 25% रक्कम दिली. अहो जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा. मला अनुष्काच्या आईने सांगितलं आहे, दादा ना ही बाई मला आजपर्यंत भेटली, मी तिचा थोबाड देखील पाहिलेला नाही आहे आणि पैसे 1 रुपया देखील मी घेतलेला नाही. अरे 4 लाख रुपयाची काय गोष्ट करताय तुम्ही? आमच्या समाजाला तुम्ही समजता काय? आमच्या त्या बाळाचा जीव 4 लाख रुपये? अरे आम्ही तुम्हाला देतो आमच्या संघटनेच्या, तुम्ही 4 लाख तुमच्या मुलीचा घ्या जीव. एकदम निर्दयी सरकार आहे. यांच्या चौकशीवर तर आम्हाला बिलकुल विश्वास नाही आहे. माझी भीमराव सेनेच्या वतीने विनंती आहे की आपण या ठिकाणी CBI मार्फत चौकशी करावी आणि ह्या घुगे मॅडमला याच्यामध्ये सहआरोपी करावं. आणि तो SP तांबे, आता मी त्यांच्या आरेतुरे बोलतो कारण त्यांची लायकी ती आहे. मानवता शून्य माणसांशी आपण मानवतेने बोलूच शकत नाही. हप्ते खाण्यामध्ये, भ्रष्टाचार करण्यामध्ये एवढे व्यस्त झालेत आणि एवढे निष्ठूर झालेले आहेत. यांच्यामध्ये ममता संपलेली आहे, यांच्यातला मानवतावाद संपलेला आहे. म्हणून आम्ही या प्रशासनाला जाग येण्यासाठी आज माझ्या लेकीची जिथं हत्या झाली तिथून लाँग मार्च काढलेला आहे. मंत्रालयापर्यंत जाऊ, प्रेमाने, कायद्याने, सनदशीर मार्गाने जाऊ, परंतु 27 जानेवारीला जर यांनी आम्हाला न्याय नाही दिला ना, तर मग भीमसैनिक काय असतात आणि कायदा सुव्यवस्थेचं मग ती तुमची जबाबदारी आहे. कारण आम्ही हात जोडतो तुमच्या समोर आणि तुमच्या प्रशासनासमोर, ह्या मुख्यमंत्र्यासमोर. अरे तू पण एका मुलीचा बाप आहेस,
सोशल मीडियावर खूप दाखवतो बापाचं आणि लेकीचं प्रेम. ती अनुष्का काय कोणाची लेक नाही आहे का आमच्या लेकीवाडीला काय त्यांचं काही इज्जत नाही आहे किंवा त्यांच्या जीवाची काही किंमत नाही आहे. अरे आमची पण लेक आहे, आमच्या पण लेकीमध्ये आमचा जीव आहे. प्लीज करून कृपया करून न्याय द्या, अन्यथा आम्हाला हातामध्ये ना शस्त्र घ्यायला मजबूर नका करू. चल एवढं